नमस्कार मुलांनो, आपण आता इयत्ता 6वीचं मागील भागामध्ये प्रकरण दुसरे कोण याचा आपण अभ्यास केलेला होता। अभ्यासामध्ये आपण कोणांचे प्रकार शिकलेलो होतो आणि कंपास मधील जे वेगवेगळे साहित्य आहेत ते सुद्धा शिकलेलो होतो। कोण दुभाजक कसं काढतात ते सुद्धा शिकलेलो होतो। वेगवेगळ्या प्रकारची कोणे सुद्धा आपण शिकलेलो होतो। त्यांचं मोजमाप कसं करतात याचा सुद्धा अभ्यास आपण मागील भागात केला होता। तर आज आपण सराव बघूया। तर मुलांनो, सरावामध्ये आपल्याला काही प्रश्न दिलेले आहेत आणि त्या प्रश्नांचा आता आपण अभ्यास करूया आणि प्रत्येकी प्रश्नांचे 2 ऑप्शन्स दिलेले आहेत। आपण योग्य तो पर्याय निवडूया। तर चला मग बघूया। पहिला प्रश्न, पवनचक्कीच्या पात्यांमध्ये रिकामी जागा कोणाचा प्रकार पाहायला मिळतो। आता पवनचक्कीचा जो चाक आहे तो फिरतो, माहिती आहे तुम्हाला। तर तो फिरताना आपल्याला कोणतं त्याच्यामध्ये कोण तयार होते? एकदम सोपी प्रश्न आहे। सगळ्यांनी पवनचक्की बघितल्याच असेल। आपण कधी ट्रेननी प्रवास करतो तेव्हा बघा, आपल्याला कारखान्यांच्या इकडे खिडकीतून आपण बाहेर बघताना आपल्याला खूप साऱ्या पवनचक्क्या दिसतात। सगळ्यांनाच माहित आहे पवनचक्की। तर तुम्ही आपल्या डोळ्यासमोर मुलांना पवनचक्कीचं उदाहरण आणा आणि बघा तिथे पवनचक्की फिरताना किती अंशाचा कोन तयार होतो। अगदी बरोबर सांगितलेलं आहे, विशाल कोन तयार होतो। आपलं उत्तर बरोबर आहे। तर मुलांनो, आता आपण वळूया पुढील प्रश्नाकडे। प्रश्न क्रमांक दुसरा आहे, सायकलच्या चाकातील स्पोक्स मध्ये रिकामी जागा प्रकारचा कोन तयार होतो। सायकलच्या चाकातील स्पोक मध्ये, सायकलचा आपण आता टायर बघितला आहे, चक्का बघितलेला आहे, तिथे जे स्पोक्स असतात तर त्यांच्या मधात आता कोणता कोन तयार होतो? अगदी बरोबर, खूप सोपी प्रश्न आहे आणि सायकल तर रोज आपण चालवतो तर त्याच्यामुळे बघतो आणि व्हेरी गुड। तर आपलं उत्तर अगदी बरोबर आहे। लघु कोन तयार होतो, 90 अंशापेक्षा छोटा असा कोन तयार होतो। आता आपण तिसऱ्या प्रश्नाकडे वळूया। तिसरा प्रश्न आहे मुलांनो, पुस्तकाच्या 2 संलग्न बाजूमध्ये, आता पुस्तकाच्या 2 संलग्न बाजूंमध्ये रिकामी जागा प्रकारचा कोण असतो। आता ही आपल्याजवळ पुस्तक आहे तर ती आपण ओपन करतो। आता त्यांच्या मधात कोणता कोण असतो बघा, संलग्न कोण कोणता असतो? व्हेरी गुड, काटकोन असतो। आपलं उत्तर अगदी बरोबर सांगितलेलं आहे मुलांनो। रोजच आपण पुस्तक ओपन करतो। आता आपण वळूया पुढील प्रश्नाकडे आणि प्रश्न बघा, खूप सोपी असल्यामुळे तुम्हाला अजून मजा येत असेल, कारण तुम्ही अभ्यास छान केलेला आहे म्हणून तुम्हाला बरोबर उत्तरे येत आहे। आता प्रश्न आहे, त्रिकोणातील प्रत्येक कोन डॅश प्रकारचा असतो। त्रिकोणातील प्रत्येक कोन रिकामी जागा प्रकारचा असतो। आता बघा, त्रिकोण आपल्याला माहितच आहे। हा जो त्रिकोण असतो याच्यातील जे कोण आहे ते किती असतं कोण? व्हेरी गुड, त्याचा कोण असतो त्रिकोणातील प्रत्येक कोण हे लघु कोण आणि उत्तर अगदी बरोबर सांगितलं आहे। आता 5वा प्रश्न बघूया। चौरसातील प्रत्येक कोन रिकामी जागा प्रकारचा असतो। चौरस, तुम्ही चौरस आपल्या डोळ्यासमोर आणा आणि त्याच्यातलं कोन बघा किती मापाचं असतं? तर चौरस मधले बघा कोण हे किती मापाचं असतं विद्यार्थ्यांनो? अगदी बरोबर सांगितलेलं आहे तुम्ही, काटकोन असतो। 90 अंशाचं कोण दिसतं ते आपल्याला। आता आपण वळूया पुढील प्रश्नाकडे। प्रश्न आहे, घड्याळाचा मिनिट काटा 12 पासून 1 फेरा पूर्ण करून पुन्हा 12 वर येतो तेव्हा रिकामी जागा कोण होतो। आता घड्याळ तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, घड्याळ कशी फिरते। एका तासामध्ये 60 मिनिटं असतात आणि 12 वर काटा जो सुरू झाला तो पूर्ण फिरत फिरत असा येतो। तर बघूया आपण इथे,
समजा ही घड्याळ आहे आपली मुलांनो. तर बघा घड्याळाच्या मिनिट काटा जो असतो बघा, आता घड्याळ इथे 12, 3, 6, 9 आणि इथे बघा जो मिनिट काटा असतो तो 12 पासून जो फिरत फिरत येतो आणि इथे पूर्ण फेरा घेतो, तर तो कोणता होईल, कोणतं कोण होईल? अगदी बरोबर सांगितलेला आहे, तो होणार पूर्ण कोण. आपलं उत्तर एकदम बरोबर आहे. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. स्वयंपाकघरातील लाटणे समोर धरल्यावर रिकामी जागा कोण दिसतो? आता लाटणं तर माहित आहे मुलांनो, तुमची आई पोळ्या करताना रोज लाटणं घेते आणि लाटणं हातात आल्यावर आपण कोणता कोण तयार होतो बघा. आपण अभ्यासामध्ये बघितलं आहे, माचीसच्या ज्या काड्या घेऊन आपण जशी दोन काड्या घेतल्या होत्या आणि काड्या फिरवत फिरवत आपण वेगवेगळे प्रकारचे कोण बघितले होते. तसंच इथे स्वयंपाकघरातील समजा हे लाटणं आहे, तर हे धरल्यावर कोणता कोण दिसतो? लाटणं कसं सरळ रेषेमध्ये असतो है ना, मग तो कोणता कोण होणार आहे मुलांनो? बघा पर्याय 1 आहे काटकोण, पर्याय 2 आहे सरळ कोण. अगदी बरोबर सांगितलेलं आहे मुलांनो उत्तर तुम्ही. आता आपण वळूया प्रश्न 8वा. आता प्रश्न 8व्यामध्ये बघा, घड्याळात 3 वाजता फिलिंग द ब्लँक कोण असतो? घड्याळात 3 वाजता रिकामी जागा कोण होतो? तर घड्याळामध्ये जेव्हा मुलांना 3 वाजता तर कोणता कोण होतो? डोळ्यासमोर बघा आपल्या घड्याळीचं चिन्ह येतं, घड्याळ आणा आणि घड्याळामध्ये आपण समजा 3 वाजले, बघा घड्याळामध्ये 3 वाजले म्हणजेच कोणता कोण तयार झाला आहे? अगदी बरोबर बघा, आणि तुमचं उत्तर अगदी बरोबर आहे. आता आपण वळूया प्रश्न क्रमांक 9. तर आपण 9वा प्रश्न बघूया. आपल्या घड्याळामध्ये 5 समजा वाजले तर कोणता कोण तयार होतो? बघूया. आपण इथे घड्याळ घेतली, घड्याळामध्ये इथे बघा आपण अंक लिहूया. 1, 2, 4, 5, 7, 8, 10 आणि 11. तर बघा ही घड्याळ आहे आणि इथे आता 5 वाजले आहेत. 5 वाजल्यावर छोटा काटा हा 5 कडे राहील आणि मोठा काटा हा 12 वर असेल. तर आता 5 वाजले म्हणजे हा कोणता कोण तयार झालेला आहे विद्यार्थ्यांनो? शाबाश, विशाल कोण तयार झालेला आहे आणि आपलं उत्तर अगदी बरोबर आहे. आता मुलांना आपण प्रश्न क्रमांक 10वा वाचूया. 2 काड्या एकमेकींवर स्थिर असून त्यांच्या मूळ स्थितीत कोणताच बदल झाला नाही, त्या स्थितीत काड्यांमधील कोणाला रिकामी जागा म्हणतात? प्रश्न पुन्हा वाचूया, लक्षात घ्या. आपण अभ्यासामध्ये हे उदाहरण केलेलं सुद्धा आहे की 2 काड्या एकमेकींवर स्थिर असून त्यांच्या मूळ स्थितीत कोणताच बदल झाला नाही, तर त्या स्थितीत काड्यामधील कोणाला म्हणतात? काय म्हणतात? समजा त्या काड्या जशाच्या तशाच असल्या तर बघा, आता ही काडी घेतली आहे आपण, ही एक काडी आहे आणि दुसरी काडी घेतली आहे, ती सुद्धा त्याच्यावरच ठेवलेली आहे आणि ह्या स्थितीमध्ये काहीच बदल झाला नाही, म्हणजेच तो कोणता कोण होईल? व्हेरी गुड, बरोबर सांगितलेला आहे, 0 कोण होणार आहे आणि आपलं उत्तर अगदी बरोबर आहे मुलांनो. अशा प्रकारे आपण आता सराव केलेला आहे. कोण ह्या प्रकरणाचा आपला सराव इथे पूर्ण झालेला आहे आणि तुम्ही याची सगळी उत्तरे सुद्धा बरोबर सांगितलेले आहे. तर मुलांनो, आपण प्रकरण 2 इयत्ता 6वीचं कोण बघत होतो आणि कोणामध्ये आपण अभ्यास केलेला आहे. अभ्यासामध्ये काय बघितलं आपण? वेगवेगळ्या प्रकारची कोणे बघितले आहेत.
जसं विशाल कोन, काटकोन, लघु कोन, शून्य कोन असे आपण कोन बघितलेले आहे. आणि आपण कंपासात जे साहित्य असते ते सुद्धा आपण बघितले आहे. कंपासामध्ये जसं काय काय असते मुलांनो, कर्कटक असतो, गुण्या असतो, मोजपट्टी असते, पेन्सिल असते, अजून इरेझर आणि शॉर्पनर सुद्धा असे साहित्य असतात. आणि ह्या साहित्याचा वापर करून आपण कसं कोन बनवतो, कोणाचं कसं माप मोजतो हे सुद्धा आपण शिकलेलो आहोत. आणि कोन दुभाजणे हे सुद्धा आपण शिकलेलो आहोत. आणि आपण त्याचा सराव केलेला आहे. सरावामध्ये पण आपण काही प्रश्न सोडवलेले आहे. म्हणजे आपण सराव केला तर आपलं जे कोण हे प्रकरण आहे हे अजून तुमचं डिटेलमध्ये स्पष्ट झालेलं आहे तुम्हाला. आता आपल्याला आपण खेळ खेळूया. आणि बघा, खेळ खेळायला तुम्हा सगळ्यांनाच मजा येते. आणि आपण खेळाद्वारे काही प्रश्न सोडवूया, तर तुमचे जे काही अजून राहिलेले मुद्दे आहेत ते अजून स्पष्ट होतील. तर आपण खेळ बघूया. बघा मुलांनो, इथे खेळमध्ये 5 दिलेले आहेत. 5 प्रकारचे वेगवेगळे खेळ आहेत. तर बघा, आपण हा पहिला खेळ आहे क्रिकेट. क्रिकेट तुम्हा सगळ्यांना खूप आवडतं. मुलांना क्रिकेट खेळायला आवडतं, मुलांना मॅचेस बघायला पण आवडतं. तर आता बघा, ह्या खेळामध्ये आपल्याला काही प्रश्न विचारले आहेत ते सोडवायचे आहेत. आणि बघा, ही इथे स्क्रीन आहे मुलांनो. तर बघा, तुम्हाला बॅटिंग करायला पण आवडते, कोणाला बॉलिंग करायला सुद्धा आवडते. तर बघा, बॅटिंग आणि बॉलिंग असल्यामुळे तुम्ही हे जेव्हा परीक्षा द्या, ही जी आपण परीक्षा सोडवू आपण, तर हा खेळ खेळूया. त्या खेळामध्ये आपल्याला अजून मजा येणार आहे, तुम्हाला बोर होणार नाही. कारण तुम्ही जितक्यांदा योग्य पर्याय द्याल तितक्यांदा हा जो मुलगा आहे तो बॅटने 6 मारणार आहे. आणि 6 मारणं सगळ्यांनाच आवडतो. जितके जास्त 6 मारूया तितकाच आपला रनची जी संख्या आहे ती वाढणार आहे मुलांनो. तर बघा, आता खेळ खेळायला आपण सुरुवात करूया. त्यातील पहिला प्रश्न आहे, 90 अंशच्या कोणाला म्हणतात? अतिशय सोपा प्रश्न आहे. 90 अंशच्या कोणाला काय म्हणतात मुलांनो? पहिला ऑप्शन आहे सरळ कोण, पर्याय दुसरा आहे काटकोन, पर्याय क्रमांक 3 आहे लघु कोण आणि पर्याय क्रमांक 4 आहे विशाल कोण. तर बघा, 90 अंशाच्या कोणाला डॅश म्हणतात, म्हणजेच काय म्हणतात? हो, तुम्ही बरोबर सांगितलेलं आहे, काटकोन. आणि काटकोनच्या समोर ग्रीन आहे, हिरवा रंग आहे. हिरवा म्हणजे ग्रीन. आपण ग्रीन बॉलवर क्लिक करूया. आणि मुलाने बघा 6 रन मारलेला आहे, म्हणजे अगदी योग्य उत्तर आहे. आता आपण दुसरा प्रश्न बघूया. तर मुलांनो, आता आपण प्रश्न दुसरा घेऊया. त्रिकोणाच्या 3 कोणांची बेरीज डॅश असते. म्हणजेच त्रिकोणाच्या 3 कोणांची बेरीज केली तर किती येते? पहिला पर्याय आहे 360 डिग्री, दुसरा आहे 120 डिग्री म्हणजे 120 डिग्री, तिसरा ऑप्शन आहे 90 डिग्री आणि चौथा पर्याय आहे 180 डिग्री. तर त्रिकोणाच्या 3 कोणांची बेरीज किती असते बघा मुलांनो? त्रिकोणांच्या कोणांची बेरीज असते आणि 180 असते. आपलं पर्याय अगदी योग्य आहे. आता आपण तिसरा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 3 आहे, पक्ष्यांच्या उघडलेल्या चोचीमध्ये कोणता कोण दिसतो? आता पक्षी बघा चिव चिव करतो तेव्हा त्याची चोच उघडते, बंद होते. तर चोच उघडताना चोचीमध्ये जो आहे, उघडलेल्या चोचीमध्ये कोणता कोण तयार होतो? पहिला पर्याय आहे शून्य कोण, दुसरा पर्याय आहे लघु कोण आणि तिसरा पर्याय आहे काटकोन, चौथा पर्याय आहे पूर्ण कोण. तर मुलांनो, छोटासा कोण तयार होतो म्हणजेच लघु कोण. अगदी बरोबर सांगितलेला आहे तुम्ही, लघु कोण. म्हणजेच ग्रीन बॉलवर आपण क्लिक करूया आणि आपलं जे उत्तर आहे ते अगदी बरोबर आहे, म्हणून मुलांनी पुन्हा 6 मारलेला आहे. आता आपण बघूया मुलांनो प्रश्न क्रमांक 4. चौथा प्रश्न बघा, ही आकृती बघा. आकृतीत कोणता कोण दाखविला आहे? ह्या आकृतीमध्ये हा जो कोण आहे तो कोणता दाखवलेला आहे? आकृतीचं व्यवस्थित निरीक्षण करा मुलांनो. 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. पहिला ऑप्शन आहे, ऑप्शन म्हणजेच पर्याय, तर पहिला पर्याय आहे लघु कोण, दुसरा पर्याय आहे प्रविशाल कोण आणि तिसरा पर्याय आहे शून्य कोण, चौथा पर्याय आहे पूर्ण कोण. तर बघा ही आकृती, इथून बघा एक फेरी ही पूर्ण घेतलेली आहे आणि एक फेरी घेऊन इथे आलेला आहे.
तर मुलांनो तुम्ही सांगू शकता? अगदी योग्य सांगितलेलं आहे. पूर्ण कोन म्हणजेच ह्या रंगाच्या बॉलवर आपण क्लिक करूया आणि उत्तर अगदी आपलं बरोबर आहे. मुलाने पुन्हा 6 मारलेला आहे. आता प्रश्न क्रमांक 6वा. 90 अंश पेक्षा मोठा परंतु 180 अंश पेक्षा लहान असलेल्या कोणाला डॅश म्हणतात? तर मुलांनो 90 अंश पेक्षा मोठा, त्याचं जे माप आहे, कोणाचं माप किती पाहिजे? 90 अंश पेक्षा मोठं पण 180 पेक्षा लहान पाहिजे. अशा कोणाला पण काय म्हणतो मुलांनो? 4 पर्याय दिलेले आहेत. विशाल कोन, पर्याय दुसरा आहे काटकोन, इथे चुकीने कोटकोन लिहिलाय पण काटकोन आहे. तिसरा पर्याय आहे सरळ कोन आणि चौथा पर्याय आहे लघुकोन. तर मुलांनो बघा, एकदम बरोबर सांगितलं आहे विशाल कोन. आता आपण लाल बॉलवर क्लिक करूया आणि बघा उत्तर बरोबर असल्यामुळे मुलाने पुन्हा 6 रन मारलेला आहे. आता आहे प्रश्न 6वा. प्रश्न 6वा वाचूया. पूर्ण कोणाचे माप डॅश असते? तर पूर्ण कोणाचे माप किती असते मुलांनो? पूर्ण कोन, व्हेरी गुड, बरोबर सांगितलेला आहे. म्हणजे एक पूर्ण राऊंड पूर्ण होऊन जातो त्याच्यामध्ये, म्हणून त्याला पूर्ण कोन म्हणतो. त्याचं माप बरोबर सांगितलेलं आहे 360. म्हणजेच निळ्या बॉलवर क्लिक करूया आणि उत्तर अगदी बरोबर आहे. आता बघूया प्रश्न क्रमांक 7वा आणि 7वा प्रश्न आहे 75 अंशचा कोन डॅश असतो? म्हणजे 75 डिग्रीच्या कोणाला आपण काय म्हणतो मुलांनो? इथे सुद्धा आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय आहे काटकोन, दुसरा पर्याय आहे विशाल कोन आणि तिसरा पर्याय आहे लघु कोन आणि चौथा पर्याय आहे पूर्ण कोन. तर बघा 4 पैकी म्हणजे त्याचं माप 75 आहे, म्हणजे 90 पेक्षा लहान, म्हणजे बरोबर सांगितलेलं आहे मुलांनो लघु कोन. आता आपण निळ्या बॉलवर क्लिक करूया. उत्तर आपलं अगदी बरोबर असल्यामुळे 6 मारलेला आहे मुलाने. तर मुलांनो आता आपण बघूया प्रश्न क्रमांक 9वा. सरळ कोणाचे माप डॅश असते? तर बघा सरळ कोणाचे माप किती असते मुलांनो? इथे पहिला ऑप्शन आहे 160 डिग्री, दुसरा ऑप्शन आहे 180 डिग्री, तिसरं ऑप्शन आहे 90 डिग्री आणि चौथा ऑप्शन आहे 360 डिग्री. आता बघा 160 डिग्री आहे की 180 आहे की 90 अंश आहे मुलांनो, की चौथा पर्याय 360 आहे? सरळ कोणाचं माप हे किती असते मुलांनो? अगदी बरोबर सांगितलेलं आहे. आपण त्याच्यावर आता ग्रीन बॉलवर क्लिक करूया आणि आपला उत्तर अगदी आपलं बरोबर आहे. आता आहे आपला प्रश्न चौरसाच्या 4ही कोणांची बेरीज डॅश असते? म्हणजे चौरसाच्या 4ही बाजूंची बेरीज केल्यावर उत्तर किती येते मुलांनो? इथे 4 पर्याय आहे. पहिला पर्याय आहे 360 डिग्री, दुसरा पर्याय आहे 180 डिग्री, पर्याय क्रमांक तिसरा आहे 120 डिग्री आणि पर्याय क्रमांक चौथा आहे 90 डिग्री. तर याच्यामध्ये बघा मुलांनो, चौरसाच्या 4ही बाजूंची बेरीज केली तर किती येते? एका याचं 90 बरोबर, 4 याचं अगदी बरोबर सांगितलेलं आहे मुलांनो 360 डिग्री. आणि आपलं इथे जो खेळ आहे तो संपलेला आहे. तर मुलांनो आपण इयत्ता 6वीचं प्रकरण 2 कोन हे बघत आहोत आणि त्याच्यामध्ये आपण त्याचा अभ्यास केला आहे, सराव सुद्धा झालेला आहे, खेळ झालेला आहे आणि आता आपण परीक्षा बघूया. परीक्षामध्ये बघा मुलांनो, पहिला प्रश्न आहे चौरसाच्या 4ही कोणांची बेरीज डॅश असते? म्हणजे समजा चौरसांच्या 4ही कोणांची बेरीज केली तर किती येते? आणि बघा परीक्षा असल्यामुळे व्यवस्थित तुम्ही ऑप्शन्स वाचा. पहिला पर्याय आहे 360 डिग्री, दुसरा पर्याय आहे 180 डिग्री म्हणजे 180 डिग्री, तिसरा पर्याय आहे 120 डिग्री आणि चौथा पर्याय आहे 90 डिग्री. तर बघा चौरसाच्या 4 कोणांची एक कोण कितीचा असतो? 90. तर बघा तुम्ही सांगितल्याप्रमाणे पर्याय क्रमांक 1 वर टिक केला आहे. आता आपण वळूया पुढील प्रश्नाकडे.
आणि प्रश्न क्रमांक दुसरा आहे 90° कोणाला डॅश म्हणतात. म्हणजे 90° जो कोण असतो त्याला आपण काय म्हणतो मुलांनो. आणि आपण सरावामध्ये हे प्रश्न अशा प्रकारे सराव आणि जो अभ्यास आपण खूप छानपैकी केलेला आहे तेच प्रश्न खेळामध्ये झालेले आहेत. आणि आता त्याच प्रकारचे प्रश्न इथे आपल्याला आहेत मुलांनो. तर पहिला पर्याय आहे सरळ कोण, दुसरा पर्याय आहे काटकोण, तिसरा पर्याय आहे लघु कोण आणि पर्याय क्रमांक चौथा आहे विशाल कोण. तर 90° कोणाला बरोबर आपण पर्याय क्रमांक 2 वर टिक काढूया. आता वळूया तिसऱ्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक तिसरा आहे सरळ कोणाचे माप डॅश असते. आणि ह्याचे 4 पर्याय दिलेले आहेत. तर पर्याय क्रमांक पहिला आहे 160°, पर्याय क्रमांक दुसरा आहे 180°, पर्याय क्रमांक तिसरा आहे 90° आणि पर्याय क्रमांक चौथा आहे 360°. तर मुलांनो बघा सरळ कोणाचे माप काय असते आठवा आणि सांगा. इथे बघा आपण जितका वेळ घेत आहोत वेळेचं आपल्याला इथे आहे की आपण आतापर्यंत 4 मिनिटं झालेले आहेत. तर बघा सरळ कोणाचे माप किती असते. त्याच्यावर आपण टिक केलेला आहे तुम्ही सांगितल्याप्रमाणे. आता आपण प्रश्न क्रमांक 4 कडे वळूया. तेच ते प्रश्न झालेले आहेत रिपीट. तर बघा आता चौथा प्रश्न आहे. ही जी आकृती दिलेली आहे आकृतीत कोणता कोण दाखविला आहे. आता ही जी आकृती आहे याचं तुम्ही निरीक्षण याचं जे ऑब्झर्वेशन आहे ते एकदम योग्य प्रकारे करा मुलांनो. इथे 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. लघु कोण, दुसरा ऑप्शन आहे प्रविशाल कोण आणि तिसरा ऑप्शन आहे शून्य कोण आणि चौथा ऑप्शन आहे पूर्ण कोण. तर बघा 4ही पर्याय तुम्ही बघा आणि 4 पैकी बघा कोणतं ही आकृतीत दिसत आहे. बघा ही आकृती ही पूर्ण एक फेरा यांनी पूर्ण केलेला आहे. म्हणजेच हे कोणतं कोण असणार आहे मुलांनो. बरोबर सांगितलं आहे तुम्ही. आता आपण वळूया प्रश्न क्रमांक 5 कडे. प्रश्न क्रमांक 5 काय आहे मुलांनो. 180°च्या कोणाला डॅश म्हणतात. 180°च्या कोणाला काय म्हणतात मुलांनो. बघा इथे सरळ कोण, शून्य कोण, पूर्ण कोण आणि चौथा आहे प्रविशाल कोण. तर बघा 180°च्या याला अगदी योग्य याला आपण सरळ कोण म्हणतो मुलांनो. आता आपण बघूया प्रश्न क्रमांक 6वा आणि 6वा प्रश्न आहे पूर्ण कोणांचे माप डॅश असते. आता पूर्ण कोणाचे माप म्हणजे एक फेरा पूर्ण गेल्यावर जो कोण असतो त्याचा माप किती असतो. तर इथे सुद्धा आपल्याला पहिला पर्याय दिलेला 180, दुसरा पर्याय आहे 90°, तिसरा पर्याय आहे 360° आणि चौथा पर्याय आहे 270°. डिग्रीला आपण अंश सुद्धा म्हणतो. तर बघा पूर्ण कोणाचे माप हे किती असते मुलांनो सांगा तुम्ही. होय बरोबर सांगितलं आहे. आता आपण प्रश्न क्रमांक 7 कडे वळूया. प्रश्न 7वा बघा 75°चा कोन डॅश असतो. म्हणजे 75°च्या कोणाला आपण काय म्हणतो मुलांनो. खूप सोपा प्रश्न आहे. आपण सराव केलेला आहे, अभ्यास सुद्धा केलेला आहे. तर तुम्ही सांगू शकता. म्हणजे 90 पेक्षा तो लहान कोण. तुम्ही अगदी योग्य सांगितलेला आहे. पर्याय क्रमांक 3 वर क्लिक करूया. आता आपण वळूया पुढील प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 8वा आहे पक्ष्यांच्या उघडलेल्या चोचीमध्ये कोणता कोण दिसतो. जेव्हा पक्षी बघा चिव चिव करतात तर जेव्हा त्यांची चोच उघडते तर किती अंशाचा कोण निर्माण होतो हे आपल्याला सांगायचं आहे मुलांनो. शून्य कोण निर्माण होतो का. दुसरा पर्याय आहे लघु कोण, पर्याय क्रमांक 3 आहे काटकोण आणि पर्याय क्रमांक 4 आहे पूर्ण कोण. तर बघा चोच ओपन करते, उघडते आणि बंद करते. तर बंद करेल तेव्हा आणि आता आपल्याला इथे विचारलंय उघडलेल्या चोचीमध्ये. बरोबर अगदी बरोबर सांगितलेलं आहे तुम्ही. पर्याय क्रमांक 2 वर आपण टिक करूया.
आता वळूया प्रश्न क्रमांक 9 कडे. 9 मध्ये बघा, त्रिकोणाच्या 3 कोणांची बेरीज असते. तर त्रिकोणांच्या 3 कोणांची बेरीज किती असते? पर्याय क्रमांक पहिला आहे 360 डिग्री, दुसरा पर्याय आहे 120 आणि तिसरा पर्याय आहे 90 आणि चौथा आहे 180 डिग्री. तर सांगा मुलांनो, त्रिकोणाच्या 3 कोणांची? होय, बरोबर सांगितलेलं आहे, पर्याय क्रमांक 4. आणि आता आपण शेवटचा प्रश्न राहिलेला आहे, प्रश्न क्रमांक 10 बघूया. 90 अंशापेक्षा मोठा परंतु 180 पेक्षा लहान असलेल्या कोणाला रिकामी जागा म्हणतात? इथे 4 पर्याय दिलेले आहे. म्हणजे असं कोण सांगा की ज्याचं माप 90 पेक्षा मोठा आहे पण 180 पेक्षा लहान आहे. 4 पर्याय दिलेले आहे, विशाल कोण, काटकोन, सरळ कोन आणि लघु कोन. तर बघा याचा ऑप्शन काय असेल सांगा? अगदी बरोबर सांगितलेलं आहे, विशाल कोन. अशा प्रकारे आपली परीक्षा इथे पूर्ण झालेली आहे. आता आपण इथे परीक्षा समाप्त करूया. बघा, समाप्त केल्यावर आपल्याला वेळ किती लागलेला आहे ते दाखवलेलं आहे. एकूण प्रश्न 10 होते मुलांनो आणि 10 पैकी सोडवलेले प्रश्न 10 आहे आणि आपली जे बरोबर उत्तर आहे मुलांनो ती 10 आहे. म्हणजे तुम्ही जी सगळी जी पर्याय सांगितली होती ती तुमची अगदी बरोबर आहे. आपलं एकही उत्तर चुकलेलं नाही. त्याच्यामुळे कॉंग्रॅच्युलेशन मुलांनो, तुम्ही खूप छान प्रकारे परीक्षा दिलेली आहे आणि असाच अभ्यास, सराव आणि करत राहा तुम्ही मुलांनो. थँक्यू.